विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत. या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ बिरबल सहानी यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन 1891 ते इसवी सन 1949. सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या. वनस्पतींचा अभ्यासक, नवीन वनस्पतींचा शोधक, केम्ब्रिज विद्यापीठाचा स्नातक, भारत भूशील लांबभूत, धरेवर समुद्र आणि जमीन, निर्माण त्याचे अतिप्राचीन, जमिनीचे सलगपण आता नाही राहिले, जमिनीचे खंडन झाले, एकमेक दुरावले, त्यातून खंड निर्मिले, हा सिद्धांत पडताळीला, प्रथम पडताळणीचे श्रेय बिरबल सहानींचे होय, वैज्ञानिक खरा भारतीय, विज्ञान प्रसार करी हा. 20व्या शतकाच्या सुरुवातीस भारतामध्ये विज्ञान संशोधनाची परंपरा सुरू झाली. ज्या अनेक शास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केले त्यात बिरबल सहानींचा समावेश होता. केम्ब्रिज विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर भारतात परत येऊन त्यांनी संशोधन केले. अनेक नवीन वनस्पतींचा शोध लावण्यात ते यशस्वी ठरले. पृथ्वी ज्या वेळेस अस्तित्वात आली त्यावेळी पृथ्वीवर समुद्र नव्हता. कालांतराने समुद्र तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे समुद्र आणि जमीन असे 2 भाग झाले. मात्र जमिनीचे सर्व भाग एकमेकांशी जोडलेले होते. आता ही स्थिती राहिलेली नाही. ऑस्ट्रेलियासारखे खंड इतर खंडांपासून पूर्णपणे अलग झालेले आहेत. ही प्रक्रिया सहस्रावधी वर्षांच्या काळामध्ये घडली. हा सिद्धांत बिरबल सहानी यांनी मांडला. बिरबल सहानी यांनी सजीवांच्या उत्क्रांतीविषयी संशोधन केले. भारतातील वैज्ञानिक परंपरा स्थापन करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलत शास्त्रज्ञ बिरबल सहानी यांच्याविषयी. ओवी गायन आणि माहिती सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी. धन्यवाद.